आणि आता आणखी एक गंभीर बातमी। ठाणे घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग या प्रकल्पांसाठी काढण्यात आलेल्या निविदा रद्द करत असल्याचं MMRDAनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय। या निविदांच्या पारदर्शकतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। यावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय। एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरूनच घोटाळा होत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख भ्रष्टनाथ असा केलाय। दरम्यान यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। केवळ कामांना स्थगिती देण्यात आली आहे, स्थगिती म्हणजे रद्द नसल्याचं शिरसाटांनी यावेळी सांगितलं। फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे। आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगर विकास खातं जे MMRDA ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे। कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल, तुम्ही त्यांना सस्पेंड कराल, बाजूला कराल, पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही, कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत। त्यांच्यावर तुम्ही EOWची चौकशी लावणार का? त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का? त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार का? कोर्टाने शिंदे साहेबाच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे। स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील, परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।